तर हॅलो गाईज, आपला ब्लॉग सुरू होत आहे आणि खूप दिवसानंतर ब्लॉग येत आहे. तर सर्वांनी हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा, कारण हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आणि हे बघा, मग मी आवरून बसलेली आहे इथं. आणि आम्ही चाललोय. तर कुठं चाललोय ते तुम्हाला समजेल, फक्त व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा. आणि हे बघा, आमची तयारी झालेली आहे, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथं 2 बॅगा भरलेल्या आहेत. एक माझी बॅग आहे, एक मम्मीची बॅग आहे. इथं मम्मी तयार आहे आणि इथं मी मस्तपैकी तयार झालेलो आहे. आता आम्ही निघालो, गाडीवर जाणार आहे. पहिले तर आम्ही कुठंपर्यंत जातोय ते बघा गाडीवरती, आणि तिथून पुढं मग तुम्ही कंटिन्यू करा व्हिडिओ. तर चलो. तर काहीच मी आलेलो आहे पुणे स्टेशनवरती, पुणे रेल्वे स्टेशन. इथे मी उभा आहे तिकीट काउंटरवरती तिकीट काढण्यासाठी. तर इथं किती गर्दी आहे तुम्ही बघू शकता. या ठिकाणी मी उभा आहे क्यूमध्ये. तर चला मग कंटिन्यू करा. तिकीट मिळण्यासाठी खूप धावपळ झाली आणि डिरेक्टली आता तुम्ही बघू शकता, मी इथे ट्रेनमध्ये बसलेलो आहे. मम्मी आणि मी दोघंही. तिकीट मिळण्याला धावपळ का झाली तर त्यांनी डायरेक्टली बंद करून टाकलं होतं. अर्धा तास बाकी होता ट्रेनसाठी. तर तिकडे जाण्याचं जे ठिकाण मला तिथे जायचं आहे, तर तिथे तुम्ही बघू शकता आता पुढे. तर तिकडचं तिकीटच त्यांनी बंद करून टाकलं. फायनली मी कसं तरी घेतलं. हे बघा, असा आहे हा ट्रेनचा कोच. या कोचमध्ये बसलेलो आहोत मम्मी आणि मी. रात्रीच्या टायमाला आम्ही निघाल्यामुळे आता मम्मीला खूप झोप येत आहे. मम्मीने डायरेक्टली झोपून घेतलं आहे. मस्तपैकी ब्लँकेट वगैरे पण सोबत घेतलेले आहेत. तर मम्मी झोपली आहे. खूप दूरचा प्रवास आहे, जवळपास 25 हावर्स लागणार आहेत. तर त्यासाठी ब्लँकेट वगैरे सगळं काही सोबत आहे. रात्र झाल्यामुळे मम्मीने झोपून घेतलेलं आहे आणि मी पण झोपलो आहे. ट्रेनमध्ये गर्दी आहे म्हणून मी असा तोंडाला रुमाल बांधलेला आहे काळजी घेण्यासाठी. तर तुम्ही कंटिन्यू करा, कारण आता खूप दूरचा प्रवास असल्यामुळे काही वेळ ब्लॉक ट्रेनमध्येच जाणार आहे. तर कंटिन्यू करा. गुड मॉर्निंग गाईज. तर हे झालेली आहे आता सकाळ. सकाळ झाली, खूप प्रवास झाला आहे. सकाळी मी आता उठून बसलो आहे. तर बघू ट्रेन कोणत्या स्टेशनवर थांबते, तिथे चहा वगैरे घेतो. काहीतरी खावं लागेल आता, सकाळी तोंड वगैरे धुवावं लागेल. तर ट्रेन थांबेलच आता पुढे. आणि मम्मी पण उठलेली आहे, मी पण उठून बसलो. हे बघा, मम्मी पण उठून बसली. आता सकाळ झाल्यामुळं झोप मस्त झालेली आहे. झोपायला मस्त जागा आहे. अचानक प्लॅन झाला होता, त्यामुळं तिकीट कन्फर्म तिकीट मिळालं नाही बुकिंगचं. तर त्यामुळं अशी धावपळ झालेली आहे जरा. अचानक प्लॅन ठरला आणि दूरचा असल्यामुळं ते तिकीट अगोदरच बुकिंग होते सगळे. तर ट्रेनमध्ये बसून बसून ॲक्च्युली मी खूप बोर झालो आहे. तर ब्लॉग घ्यायलाही काही नाही आहे, असंच मी व्हिडिओ शूट करत बसलो आहे. तर थोडंसं समजून घ्या गाईज तुम्ही, कारण मी खूप बोर झालो आहे. आता अर्धा प्रवास बाकी आहे अजूनही. असंच मी शूट करतो आहे मम्मीची आणि माझी मेमरी. आता फायनली जवळजवळ स्टेशन आलेलं आहे. तर सगळं आवरून मी असा उभा आहे. मम्मी आणि मी आता उतरण्याची तयारी आहे. आणि आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत. तर कुठे गेस करा, प्रयागराज स्टेशनवरती आहोत आम्ही सध्या. प्रयागराज चिवकी स्टेशनवरती आत्ताच उतरलो आहे. आता फ्रेश होतो. खूप कंटाळा पण आला आहे प्रवास करून. आता मस्त पाणी वगैरे पितो, तोंड धुतो आणि फ्रेश होऊन निघतो कुठंतरी जेवणासाठी. आणि आता डायरेक्टली घाटावरती जायचं आहे, संगम घाटावरती. तर कसं जायचं ते बघावं लागणार आहे. खूप गर्दी आहे या स्टेशनवरती. आता झाली आहे रात्र.
मम्मी इथं मोबाईल चेक करते जरा. आत्ताच उतरून फ्रेश झालो आहे आम्ही. बसलो आहे. मम्मी जरा मोबाईल चेक करते. ब्लर दिसतोय जरा कॅमेऱ्यात. आता क्लिअर नाही, अंधारामुळे ब्लर वाटत असणार. आम्ही जेवलो नाही आहे, जस्ट फ्रेश झालो आहे. बिस्किट वगैरे खाल्लीत, पाणी पिलं. आता जेवणाला आम्ही बाहेर जाणार आहोत. स्टेशनच्या बाहेर निघायचं आहे आता. तर चला निघूयात स्टेशनच्या बाहेर. हे बघा स्टेशनच्या बाहेर आलो आहे मी आता. या ठिकाणी पार्किंग वगैरे आहे टू व्हीलरची. खूपच गर्दी आहे. इथे समोर हॉटेल्स आहेत. तर तिथे आता जेवण करतो आणि लगेच संगम घाटावरती जायचे. संगम घाटावरती जाण्यासाठी इथे सोय आहे, ऑटो वगैरे आहेत. हे बघा मम्मी आता ऑटोमध्ये बसून जायचं. चेहऱ्यावरती खूप थकवा आलेला आहे मम्मीच्याही आणि माझ्याही. तर आम्ही फायनली पोचलेलो आहोत संगम घाटावरती आम्ही बसलेलो आहोत. आता तुम्हाला मी समोरचा नजारा दाखवतो कसा आहे. हे बघू शकता तुम्ही. हे आहे संगम घाट, संगम घाट आहे हा. आणि हा आहे कुंभमेळा, प्रयागराज महाकुंभमेळा. इकडं बघा, हे वरून असं दिसतंय, खूप दूरपर्यंत आहे. हे बघा मम्मी मस्त आनंद घेते. मम्मीला दाखवण्यासाठीच मी ॲक्च्युली आणलं इथं. मम्मीला दाखवायचं होतं मला. कुंभमेळ्यामध्ये मला घेऊन जायचं होतं मम्मीला, मला फिरवायचं होतं. म्हणून मी अचानक प्लॅन केला आणि मम्मीला घेऊन आलेलो आहे या ठिकाणी. मागच्या ज्या लाईटिंग आहेत हे पूर्ण जवळपास 20 एकरमध्ये आहे असं बोलतात पूर्ण कुंभमेळा. तर बघूया आता एवढं काय फिरणं होतं आहे की नाही. आता तर रात्र आहे, आता आराम करायचा आहे. हे बघा सगळे इथंच घाटावरतीच बसले, इथंच झोपलेत काही जण. खूप मस्त दिसतंय रात्री. तोंडाचं खाली कर बघतो, बाकी काही नाही. इकडं बघ. अब बताओ मेरे को, देखे ये वाली यमुना जी है। अच्छा अच्छा, ये तो खाली है. ये खाली आओ. इकडं बघ असं उलट फीट. आता इथे बसायचं आहे. तर बसायचं कसं, खाली तर थोडंसं खराब आहे, धूळ वगैरे. तर इथे आहे ते प्लॅस्टिकचा पेपर टाईप मिळतं इथे बसण्यासाठी. हे बघू शकता तुम्ही, असं आहे. 50 रुपयात 2 मिळत आहेत ते. तर ते घेतो आहे मी, ॲक्च्युली घेतलं आहे. आता हे टाकून मस्तपैकी बसूयात इथं जरा वेळ. याच्यावर थोडासा आराम करू. काही नाही, थोडंसंच बाकी आहे सकाळ व्हायला टाईम. फायनली आम्ही इथं बसलो आहे टाकून. मस्त बरं वाटतं आहे जरा. मम्मी फ्रेश झाली आहे. हे बघा बॅग,
इकडं आहे दुसरी बॅग. इथं मम्मी बसली. हे बघा, हे टाकलं रात्री, घेतलं होतं, याच्यावर झोपलं होतं मस्त. सकाळी सकाळी नजारा असा दिसतोय. काय नाही कुठं जाईल.